जेव्हा जेव्हा आम्ही आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी केलंय ना, जे आमच्या आयुष्यात मोठं, जसं की पहिले इंटरनॅशनली आयुष्यात पहिल्यांदा बाहेर गेलो ते मी या लोकांबरोबर. पहिल्यांदा एक प्रॉपर कमर्शियल ऍड शूट केली सचिन तेंडुलकर बरोबर, ते पण त्यात सगळे पण हेच लोक होती. म्हणजे आम्हाला आमच्या भाषेत जर सिनेमा सांगायचा असेल तर आम्ही भूतम भयम करू. सो भूतम भयम म्हणून स्पेशल आहे माझ्यासाठी आणि माझ्या पूर्ण प्रवासासाठी. आताही मी आता रूमवर गेले तर बघत होते तर मी स्वतःला नाही ओळखता येते. खूप जण राखी सावंत लोकांना कळणार नाही की कुठला पार्ट VFX केला आणि कुठला पार्ट रिअल आहे. हे तुम्हाला ट्रेलर मध्ये पण अनेक अपार्ट फ्रॉम द ऍक्टर्स काही कॅरेक्टर दिसले असतील. जे ऍक्टर आहेत का VFX आहे हे तुम्हाला ओळखा बघू असं होणार आहे. ते लोक लिहून द्यायचे रे ते जिब्रिश डायलॉग आणि नाही लक्षात रे. बरं ते कसे लक्षात ठेवणार रे. एकदा मी राणीवाड्यात एंटर करत होतो आणि तो भाला घेऊन असाच होता, त्याचा एक डोळा सफेद आणि मी असा गेलो, मी बघून एवढी अशी झाली ना माझी, म्हणजे मी बोललो काका तुम्ही जेव्हा तुम्हाला बोलवतील तेव्हा या. नॉर्मल पण आम्ही बोलायचो ना, मी त्यांच्या चेहऱ्याकडे पूर्ण असं बघायचो, अरे तुम्ही नका बोलू, तुम्ही त्या जिगरी अरे काय मच्छर चावताय तरी इकडे असे मी तेव्हा माणूस थोडा थोडा झाडावर चढतो, एक्नॉलेज मिळत गेलं की मग माणूस अजून काहीतरी अजून करूया आणि ते करता करता हे भेटले सगळे. कधी वाटलं नव्हतं आम्ही रील्समुळे विम्बल्डन बघायला जाऊ. टेनिस हातात रॅकेट नाही पकडली कधी, टेनिस बॉलनी क्रिकेट खेळणारे आम्ही लोक अंडरआर्म. आम्ही विम्बल्डनला, आम्हाला विम्बल्डनवाले बोलवतील असं कधी वाटलं नव्हतं आम्हाला. आम्ही गेलो हे का. खरं तर खूप भारी वाटलं की रामचंद्रचा पहिला सिनेमा आणि त्याच्या पहिल्या सिनेमात त्याला मी असायला हवं असं वाटणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे खूप मोठे आहेत तर आता यांच्यावर कसं मॅच करायचं हा मुद्दा नव्हता, किंवा हे खूप लहान आहेत यांच्यावर कसं जमवून घ्यायचं हा मुद्दा नव्हता. इट वॉज द नर्वस एनर्जी दॅट ब्रॉट ऑल ऑफ अस टुगेदर. तुमच्या कामाचं कौतुक झालं तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल. कारण की ना हे दोन आहेत ना की अरे रीलवाले आहेत काय करणार आहेत असंही आहे, किंवा मग आता नवीन जी येतात ना पोरं त्यांना पण असं यार हे जर गाजलं ना मग आपला रस्ता सोपा होणार. ज्यूस काउंटरवर गेल्यावर जे काही रंजक असेल त्यामधला ऑरेंज ज्यूस एवढा फेवरेट असू शकतो हे फक्त भूतम भयमच्या गँग बरोबर असतानाच कळू शकतं. कारण आतापर्यंत कॉकटेलमधली मजा वेगळी होती, पण ऑरेंज ज्यूस नेमकं कसा आहे, त्याची टेस्ट काय आहे आणि भूतम भयममधला हॉरर कॉमेडी फ्लेवर म्हणजे काय आणि त्याचा तडका हा ऑरेंज ज्यूस कसं देत आहे जाणून घ्या यांच्याकडून. सगळी गँग आहे आणि त्याच्यामधले दोन वेगळे एक्के पण आहेत आणि त्याच्यावरची टॉपिंग्स इतकी खतरनाक आहेत. कारण काय सांगशील, काय गंमत, ही सगळी गँग तुम्ही येताय, रिअल आणि असणारी स्वप्नपूर्ती हा एक त्यातला वेगळा फॅक्टर आहे. हो म्हणजे पहिली गोष्ट तर एक्सपेक्टेडच नव्हतं की आता जेव्हा ट्रेलर आम्ही बघितला त्याच्यानंतर आम्हाला कळतंय की खरंच आमची फिल्म येते. एवढे म्हणजे मागच्या वर्षी शूट केलेलं आणि असं असतं ना की कधी कधी तुम्ही शूट करता आणि खूप फिल्म्स अडकून जातात, येतच नाही, बट फायनली आता ही येते थँक्स टू झी फिल्म्स आणि नरेन सर आणि महेश सर. सो ते बघून खूपच जास्त ओव्हरवेल्मिंग वाटतंय सध्या. आणि ऑरेंज ज्यूस गँग तर आहेच, पण छाया मॅमसोबत काम करायला भेटतंय, पुष्कर राज आहे, मनमीत आहे, ह्या सगळ्यांसोबत एक काहीतरी वेगळाच मसाला आहे जो आता ट्रेलरमधून बघून खूप छान वाटतो आणि मला खूप जास्त एक्साइटमेंट आहे की लोकांना तो कधी एक्सपिरियन्स करायला भेटला नाही. नील, कोविडच्या काळात लंडनला फिल्म्स वगैरे झाल्या, पण प्रदर्शित होणारी तशा अर्थानं लार्जर दॅन लाईफ आणि तुझ्यासाठी भूतम भयमच ठरली. बरोबर, कारण की तसे तर मी आता तसं बघायला गेलं तर ही माझी 4th-5वी फिल्म असेल तर एक्झॅक्टली मला आठवत नाही. हा 4th-5वी फिल्म आहे, पण कुठल्याच फिल्ममध्ये मला असा खूप मोठं काम किंवा असं भरपूर वेळाचा रोल असं नव्हतं. छोटेच कामं केलं की त्याच्यापेक्षा जास्त मी इतरांच्या फिल्म प्रमोट, आम्ही सगळ्यांनीच राहतात, इतरांच्या फिल्म्स प्रमोट करण्यासाठी सुद्धा भेटलो. इव्हन पुष्कराच्या एका प्रिव्हियस फिल्मसाठी पण मी त्याच्यासोबत व्हिडिओ बनवले ते प्रमोट करायला. सो असं बरंचसं काम आम्ही फिल्म्सच्या संबंधात राहून केलेला आहे. बट ही पहिली फिल्म मला माहिती होतं की जी आमच्या जी गँग आहे, जेव्हा जेव्हा आम्ही आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी केलंय ना, जे आमच्या आयुष्यात मोठं, जसं की पहिले इंटरनॅशनली आयुष्यात पहिल्यांदा बाहेर गेलो ते मी या लोकांबरोबर. पहिल्यांदा एक प्रॉपर कमर्शियल ऍड शूट केली सचिन तेंडुलकर बरोबर, ते पण
त्यात सगळे पण हेच लोक होती. किंवा पहिल्यांदा मी आयुष्यात गोव्याला गेलो ते हे लोक होते. म्हणजे असे छोट्या छोट्या आणि मोठ्या मोठ्या. आमच्या गँगमध्ये पहिल्यांदा लग्नाला माझंच झालं. असं पहिल्यांदा मुलगी झाली मलाच झाली. तर ते जे पहिल्यांदा जे होतं ना ते सगळं ह्यांच्यासोबतच होतंय. तर इट हॅड टू बी दिस द फिल्म जी माझ्या आयुष्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट किंवा मुख्य म्हणजे ओव्हरऑल पूर्ण फिल्म भरमी असणार अशी फिल्म असणार होती. ती ह्यांच्यासोबतच असणार होती. कारण ते वरनं देवाने आम्हाला पाठवले. तुम्ही 6 जण ना तुमचं जे आहे ते एकत्रच होणार. लग्न फक्त माझ्या लोकांनी नाही केलं, सगळे बाकी आहेत पण ठीक आहे. म्हणजे शिकलेत का तुझ्याकडून की काय नेमकं करायचं? ते घाबरलेत, ते आता डिले करतायत. लिटमस टेस्ट बहुधा तुझ्यावर करून जाते. ते डिले करतायत. पण अल्ला साहेबांचा नंबर लगेच लागणार असं मला वाटतंय. 24 जुलैला थिएटरमध्ये बघा, आम्ही तुम्हाला सांगतो. पण यातलं भयम जास्त आहे का भूतम जास्त आहे? ते नीलच सांगू शकतो. भयम लग्नाबद्दल वाटतं, भूतम रात्री बायको अचानक पाणी मागते उठ पाणी आण. पुष्कराज ह्याच्यावरचा वेगळा टेक तुझा असू शकतो. ऑरेंज ज्यूस निघणार आहे असं वाटतंय. आतापर्यंत ती गँग म्हणून ते वावरतात, पण अशी सगळ्यांची लग्न झाल्यानंतर ऑरेंज ज्यूस निघेल. ऍक्च्युली आम्हाला तर काय मजा झाली काम करताना. मी सगळ्यांना तू म्हणलं की मी सगळ्यांना ओळखत होतो, मध्ये काम केलं होतं कुठल्या तरी फिल्मशी रिलेटेड असेल किंवा आधीपासून पण बघत आलोय. आणि मला माहिती होती की जेल होणार आहे. पहिल्या दिवशी भेटल्यानंतर असं काहीच वाटलं नाही की अरे नवीन काहीतरी करतोय, वेगळ्या लोकांबरोबर काहीतरी करतोय. इट इज जसं मैत्री होणं जे आहे ना की ती मैत्री आहे. आणि आम्हाला बाहेरून यायचं होतं मनमीत आणि मी आम्ही मग अशी मज्जा म्हणून आम्ही म्हणतो ऑरेंज ज्यूस गँग आणि 2 आंबे आहेत मित्र. हा, मनमीत एक हापूस आंबा आहे, मी माझी पायरी ओळखली. सो अशी मैत्री आहे, बाकी काय. पण गोड तर आहात तुम्ही दोघं पण. हा, गोड आहात. हो, रस काढायचंय ना माझा. राम, रुईया नाका ते इथपर्यंतचा प्रवास आणि एकांकिका ते बिग स्क्रीन कशा अर्थाने वाटतंय आणि खऱ्या अर्थानं आता स्वप्न पूर्ण होते? आयुष्यात 24 जुलै खूप आले, पण हा 24 जुलै तुझ्यासाठी नाही सर, खूप कमाल वाटतंय. म्हणजे एकांकिकेपासून सगळी सुरुवात झाली आहे आणि आज या मोठ्या पडद्यावर आपला सिनेमा लागतोय. म्हणजे हे खूप वेगळं फिलिंग आहे, वेगळं इमोशन आहे. म्हणजे इथे बसलेल्या प्रत्येकाचा त्यांचा एक प्रवास आहे, तसा माझा पण एक प्रवास आहे. सो म्हणजे माझ्यासारखी बरीच मंडळी आहेत आमच्या एकांकिका विश्वातली जी टेम्पो भरतायत, विंगेच्या मागे उभे आहेत, त्यानंतर लाईट्स करतायत, ॲक्टिंग करतायत. आणि आम्हाला सगळ्यांना वाटत असतं की एक दिवस आपला येईल कुठेतरी, तो एक शुक्रवार खऱ्या अर्थानं. येस, एक्झॅक्टली. आणि तो शुक्रवार 24 जुलैला येतोय. त्यामुळे ही जर्नी खूप इमोशनल आहे. म्हणजे स्पर्धांमध्ये कोणाची तरी एकांकिका सुरू असते, पुढचा आपला प्रयोग असतो, आपण विंगेत असतो आणि बघत असतो की आता आपल्याला प्रयोग चोपायचा आहे. तर मला असं वाटतं की 24 जुलैला तो प्रयोग घेऊन येतोय आणि आम्ही सगळे मिळून तो प्रयोग चोपणार आहोत. त्या विंगेतला अंधारात जो गलबला सुरू असतो त्याच्यामध्ये एक पोटात डायनासॉरही असतो आणि फुलपाखरही असतात. नेमकी काय येतात? नाही, आता दोन्ही आहेत. म्हणजे आता तुम्ही प्रश्न विचारला तर मला जाणवायला लागलं की फुलपाखर आणि डायनासॉर दोन्ही आहेत. सो खूप एक्साइटमेंट आहे, कारण खूप मेहनतीनं आम्ही सगळ्यांनी मिळून हा प्रोजेक्ट उभा केला आहे आणि इतक्या लोकांनी पॅशनेटली या प्रोजेक्टसाठी काम केलं भूतम बयमसाठी. आणि मला माझ्या निर्मात्यांनी माझ्या विजनला सपोर्ट करण्यासाठी जे काही पाठबळ दिलं आहे, मला त्यांचं आधी खूप कौतुक करावं असं वाटतं की हे पाठबळ एका दिग्दर्शकाच्या पहिल्या सिनेमाला मिळणं हे खूप क्वचित घडतं. म्हणजे आज भूतम बयमच्या सेटच्या इतक्या मेमरीज आहेत, म्हणजे सगळ्यांच्या तोंडून त्या एक एक करून कळेलच. पण आमचा जो अनुभव होता, आम्ही काहीतरी शूट करताना जेव्हा आम्ही सेटवर गेलो, हे काहीतरी भारी होणार आहे हे प्रत्येकाला वाटत होतं. म्हणजे ज्या पद्धतीनं या सिनेमाचं प्रोडक्शन डिझाईन झालेलं आहे, ज्या पद्धतीनं प्रॉस्थेटिक्सवर काम केलं आहे, प्रत्येक कॅरेक्टरच्या लुकवर ज्या पद्धतीनं काम केलं आहे आणि ज्या पद्धतीने ही यंग ब्रिगेड, म्हणजे ही आजची तरुण पिढी आहे, हा तरुण सिनेमा आहे. म्हणजे आम्हाला आमच्या भाषेत जर सिनेमा सांगायचा असेल तर आम्ही भूतम बयम करू.
सो भूतम भयम म्हणून स्पेशल आहे माझ्यासाठी आणि माझ्या पूर्ण प्रवासासाठी आणि माझ्यासोबत जे काही जोडले गेलेले सगळे माझे मित्र आहेत, माझी फॅमिली आहे, त्यांनी पण माझ्यासोबत हा प्रवास केला आहे. सो त्यांच्यासाठी पण हा शुक्रवार 24 जुलै खूप महत्त्वाचं आहे. आणि माझ्यासारखे अनेक जण आहेत जे आजही स्क्रिप्ट्स लिहित आहेत, आजही त्यांना सिनेमे करायचे आहेत. सो मी फक्त त्यांना एकच सांगेन, जो आता मला अनुभव येतो आहे, की तुम्ही टिकून राहा, तुमचा पण एक शुक्रवार येणार आहे. क्या बात आहे. छाया, ह्या सगळ्यामधला नेमकं म्हणजे तुझा लुक, तुझा मेकअप आणि तुझं नाव मी आतापर्यंत विठाई माहिती होतं, ही कशा अर्थाने घडली? म्हणजे खरंच मी रामचंद्रला खरं थँक्स म्हणजे ना, सिनेमे केले आहेत खूप आणि प्रत्येक वेळी प्रयत्न असतो काहीतरी वेगळं करण्याचा, पण मी स्वतःला ह्या रूपात कधीच असा विचारच केला नव्हता. आणि आताही मी आता रूमवर गेले तर बघत होते तर मी स्वतःला नाही ओळखता येते. खूप जण राखी सावंत कॉम्प्लिमेंट माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट आहे की कुणी छाया कदम नाही बोलत. नाही, मला थोड्या वेळाने दिसायला लागले मी, अरे राखी सावंत सारखी दिसते. सो मला पण खरं तर खूप भारी वाटलं की रामचंद्रचा पहिला सिनेमा आणि त्याच्या पहिल्या सिनेमात त्याला मी असायला हवं असं वाटणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण की पहिला सिनेमा, आता ही सगळी मुलं मला वाटतं तुम्ही 30च्या आतलेच आहात ना रे सगळे, मी 30च्या नंतर काम सुरू केलं. सो मी तुझ्या टीम मध्ये मला तुमच्याकडून ऐकून ना खरं इतकं भारी वाटतंय की एकतर मैत्रीवर सिनेमा आहे आणि तुमची मैत्री खऱ्या आयुष्यातली, तुम्ही सगळ्या गोष्टी फर्स्ट टाइम एकत्र केल्या आणि सगळं हे ऐकून इतकं भारी वाटतंय. नाहीतर ना आपण बरेच वेळा असं होतं की मैत्रीला सुरुवात होते आणि काही मित्र आपले ना असे कधी सुटून जातात आपल्याला कळत पण नाही. कधी आपलं चुकलेलं असतं, कधी त्यांचं चुकतं, कधी काय काय आणि ते सुटत जातं आणि मग राहूनच जातात गोष्टी. सो मला हे तुमच्याकडून ऐकताना पण भारी वाटलं आणि तीच मैत्री सिनेमामध्ये पण बघायला मिळते. सो सीन आमचे जास्त काही एकत्र झाले नाही आहेत तरीही यांच्याकडून शिकायला मिळालं, कारण की एकमेकांबरोबर बोलत होतं. जसं मी पुष्करला विचारायचे अरे कशी करतायत पोरं काम, आणि कारण हे आले की ह्यांचा गाजावाजा जास्त असायचं. हो, नाही म्हटलं तरी टेन्शन यायचं. अरे कितीही काम केलं ना तरी एक आपण ॲक्शनच्या आधी ना असते भीती, कारण की प्रत्येक वेळी नवीन कॅरेक्टर करत असतो आणि त्या कॅरेक्टर बरोबर नव्याने आपल्याला मैत्री करायची असते, नव्याने अभ्यास करायचा असतो त्या कॅरेक्टरचा. कधी कधी वर्क होतं, कधी कधी नाही होत, त्यामुळे भीती असतेच. मला अजूनही आहे की उद्या रिलीज झाल्यावर नक्की काय बोललं जाणार आहे. पण यस, आज हे छान वाटतंय की रामच्या पहिल्या सिनेमात आणि ह्या सगळ्या एनर्जेटिक मुलांबरोबर मी येणार आहे, काहीतरी नवीन घेऊन येणार आहे. आणि हे असं म्हणजे जसं माझ्याकडे सांगायला एक आहे, काहीच नाही आठवलं तर माझ्याकडे एक सांगायला आहे. जसं मी डायलॉग विसरले की माझ्याकडे एक असायचं, गच्चा चिपकेश डायलॉग दिले होते रे मला. आणि मी खूप आपला हा रणजित आता नाहीये किंवा युगांत डिरेक्टर, हे लोक लिहून द्यायचे रे ते जिब्रिश डायलॉग आणि नाही लक्षात रे. बरं ते कसे लक्षात ठेवणार रे, काही लक्षात राहण्यासारखं नव्हतं. विसरलं म्हणजे ना मी असं ते आणि रॅन्डम काहीही लिहून आणायचे ना आणि मी असं हे पाठ करायचं हे काय आहे. बरं मी खरंच सांगते, मी सगळं विसरल्यावर एकच माझं असायचं, गजा. पण हा त्याच्यावर पण अभ्यास केला. पण रामचंद्रने ब्रीफ काय दिलं होतं म्हणजे तू हो म्हणण्या अगोदर? मी जिब्रिश मध्येच ब्रीफ दिला होता. नाही, पण मला एक किस्सा ताईचा सांगायचा आहे की ह्या कॅरेक्टरसाठी स्पेशल एक लँग्वेज आम्ही क्रिएट करत होतो. आणि ताई, मला वाटतं तू कान्सला तिथे गेली होतीस आणि नंतर आपलं शूट लागणार होतं. सो मी खूपच शूटच्या अगोदर धावपळीत होतो, गडबडीत होतो. तर ताईनं मला फोन करून सांगितलं की नाही, मला या कॅरेक्टरसाठी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त वेळ स्पेंड करायचा आहे. आणि छायाताई कान्सचं सगळं आटपल्यानंतर तिथून थेट माझ्या घरी आल्या होत्या आणि माझ्या आईला दडपण आलं होतं
की अरे बापरे काय करू काय नको करू. आणि तिथे मी माझी डायरेक्शन टीम आम्ही सगळं त्या लँग्वेजवर बॉडी लँग्वेजवर म्हणजे इतक्या पॅशनेटली इतक्या डेडिकेशनने म्हणजे आज ती ज्या ठिकाणी काम करते ती आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि अशी व्यक्ती एक असा आर्टिस्ट जेव्हा अशा पद्धतीनं स्वतःच्या कॅरेक्टरसाठी मेहनत घेतो प्रिपेअर बरोबर आहे. सो ती गोष्ट जी आहे ना ती तुम्हाला काहीतरी शिकवून जाते, तुम्हाला एक काहीतरी वेगळी ऊर्जा देते. आणि ही जी एनर्जी आहे ताईची ती टीममधल्या प्रत्येकानं घेतली आहे. सो कॅरेक्टरबद्दल डिटेल ती सांगेलच सगळं, पण ह्या एनर्जीचा मला उल्लेख करायचा होता ताईच्या. पण खरंच तिला बघितल्यावर ऑल वी इमॅजिन ॲज लाईट असं जे आज म्हणणं आहे ते बहुधा तिच्याकडे बघूनच टायटल असावं. मला तुमच्या सेटवरच्या इरी फिलिंग बद्दल असं काय काय एक फिलर्स आलेत तर ते नेमके काय आहेत आणि सेटवर एकमेकांना होल्ड करत जाण्यापासूनच्या काय गोष्टी आहेत त्या जरा तुमच्याकडूनच ऐकायला आवडतील. खरं तर सिद्धांत चांगला सांगू शकेल. काय पिंगाणी वगैरे मी सेटवरती कॅरेक्टर मध्ये असायचो. मी काही मस्ती करायचो नाही. नाही मस्ती नाही अच्छा, विचारली पिंगाणी. त्यांनी. त्याने प्रश्न नाही ऐकले. तू प्रश्न नाही ऐकत आहे. अच्छा ओके. तो तुम अजून सुन नाही पण रहे हो. character मध्ये आहे. म्हणजे असं- त्या लोकेशन बद्दल बघायला गेलं तर खूप खूप असे किस्से आहेत. म्हणजे जो एक सेट होता त्याचं राणीवाडा नाव होतं जिथे आम्ही राहतो तर त्या राणीवाड्याकडे तो actual जाण्यासाठी बंगला होता ना पण तो ऍक्च्युअल नव्हतं ते क्रिएट ऍक्च्युली केलेलं. नाही, ते ऍक्च्युअली एक स्ट्रक्चर होतं फक्त. ओके. आणि तिथे ब्रिटिशकालीन कुठलं तरी हॉटेल वगैरे होतं. हो. म्हणजे आम्ही जेव्हा रेकीला गेलेलो तिथे आम्हाला भाई आपे शूट मत करा ये ऐसा ऐसा आहे वगैरे असे 2-3 जण येऊन सांगून गेले आणि होते. हे आम्हाला सांगितलं नव्हतं. हे नंतर सांगितलंय आम्हाला की हे तिकडे असे किस्से होते आणि आम्ही तिथे चिल मध्ये फिरतोय, इथे जातोय तिथे जातोय आणि आम्ही 15 दिवस नाईट शूट केले. आणि तिथे म्हणजे ती माणसं अशी वो पीछे की किचन में मज्जा हा असे क्यू मज्जा असं वगैरे ते सांगत होते. आणि लोकेशन इतकं भारी होतं, ते खूप मोठं होतं आणि खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर होतं त्याला. आणि त्या लोकेशनला घेऊन आमचे जे प्रोडक्शन डिझायनर आहेत, आमचे प्रोड्युसर आहेत, DOP सगळ्यांच्या नजरेत भरलं होतं ते लोकेशन. तिथं शूट करणं खूप चॅलेंजिंग होतं. कारण याचं असं की त्या लोकेशनला जायला एक 85 पायऱ्या होत्या. 95 होत्या. 10 त्याने जास्त मोजले. आणि एकदा गेलो आम्ही की वरतीच थांबायचो. तिथे कारण vanity परत नाही खाली नंतर परत तेवढ्या चढायला लागतील. ट्रेकच होतं. हो हो. ट्रेक होता. Trek आणि करून जायचं पाऊस पडत. वटवा गुळं अशी वगैरे जायची डोक्यावरून. हा म्हणजे ऑन हा किस्सा कॅमेरा तो असं. सांगेलच. आम्ही जेव्हा रेकी केली होती म्हणजे ह्यांच्यासाठी पण हे नवीन आहे, आम्ही सगळं दिवसा जाऊन रेकी करायचो तिथे. सो त्यामुळे आम्हाला रात्री तिकडे काय ते काहीच माहिती नव्हतं. आणि जेव्हा आमचं तिकडे शूट सुरू झालं आणि नाईट शिफ्ट होत्या बऱ्याच आणि ही वटवा गुळं वरती जमा झाली. ऑब्व्हियसली ते त्यांचं घर होतं, आम्ही तिथे शूट करायला गेलो होतो. आणि आम्ही टेकमध्ये आता ट्रेलरमध्ये पण एक शॉट आहे जिथे एक कॅरेक्टर जे आहे ती एका ठिकाणी जाते आणि वटवा गुळं वगैरे. माझ्या मित्रांनी फोन केला, काय VFX केलंय तुम्ही? खरंच ऍक्शन म्हणले त्यांनाही कळायचं. सीन मध्ये म्हणजे खरं- फिल्म मध्ये समजेल. Passing shot द्यायचे. प्रॉपर फिल्म मध्ये टायमिंगला जातात. असं पण नाही की कधी उडतात किंवा त्याच्यामुळे असं काय होतं. आम्हाला पण एक पॉईंट नंतर ते सवय झाली. आम्ही बंद झालं. कीटक किंवा सरपटणारे प्राणी जर वेगवेगळे पाहिजे असतील तर ते बघायला तुम्ही तिकडे जाऊ शकता. कारण सगळ्यात मोठी पाल मी तिकडे बघितली. आणि हे मित्र झालेले आमचे, हो. कारण रोज राहायचे आमच्या. आम्ही एक रूम केलेली. आम्ही ज्यांचे सीन नाहीयेत ते लोक तिथे बसायचं. तिकडे दुनियाभरचे कीटक पाली ह्याव त्या आम्ही दररोज ब्लड डोनेट करायचो. म्हणजे आता सिद्धांतला अंधाराची भीती वाटते म्हणून सिद्धांत कधी असं काय असेल तर कोणाला तरी घेऊन जाऊ सोबत. पण त्या सेटवर म्हणजे मी पण मागे किचन म्हणले ना त्याच्या मागेच एक जागा होती जिथे तुम्ही वॉशरूमला जाऊ शकता. तर तिथे जाताना एकटं नाहीच. नाही मी तर एकदा मला काय गेलो मी किचन पर्यंत आणि मला एक मिनिट थांब कारण क्रू मधलं पण कोण नाही. लाईट दादा मी पण सगळे ह्या बाजूला आहेत. मग चल रे जरा येतो का वगैरे. आणि मागे टेकडी, त्या टेकडीवर ना अख्खा विधान दिसतोय. बापरे किती भयानक आहे. इथून कुणी गायब केलं ना सीन माझा कट होईल तिकडे. तिथे लिटरली हॉरर ह्याच्यामध्येच आम्ही ते शूट केलेलं आहे आणि त्याच्यात काहीच म्हणजे खोटं नाही सगळं खरं आहे. मला वाटतं सिनेमाचं मेन काही लीड असेल तर लोकेशनच आहे. इतकं कमाल दिसतंय म्हणजे सिनेमा
एक तर मित्रांची गोष्ट आहे, ती आई आणि मुलाची पण गोष्ट आहे, मैत्रीची गोष्ट आहे. पण ह्या सगळ्याच्या सगळ्यात मोठा भाग मला वाटतं आमचं संदीप प्रवाडे प्रोडक्शन डिझायनर खूप कमाल केली त्यांनी. आणि प्रोस्थेटिक मेकअप म्हणजे सगळ्यांचाच, तो निनाद तो ओळखूच येत नाही ना, अजिबात ओळखू येत नाही. सो म्हणजे 2 टीम्स ज्या होत्या ना ते आम्हाला पण वॉव फॅक्टर यायचा. म्हणजे आम्ही सेटवर जसं क्लायमॅक्सचा सीन आहे तिथे ज्या पॉईंटना जेव्हा आम्ही सेटवर गेलो आम्ही बोललो हे काय आहे सर, आम्ही लिटरली हे आमचं असं होतं कारण आम्ही बघितलं नव्हतं सेट. आम्ही डायरेक्ट सेटवर मेकअप कोण बसवलं, हे कसं काय उभं केलंय तुम्ही आणि हे सगळं. आणि तुम्ही त्या थोडंसं तुम्हाला त्याच्यात जिथे ट्रेलरमध्ये छायाताई येते तिथे तो भाग थोडासा दिसेल तर तो एक खूप मोठा ती जागा आहे. ती हैराण झालो आम्ही बघून. आणि तो तिथे जे या लेवलचं प्रोडक्शन डिझाईन आणि प्लस जितू दादा जे आहेत आमचे जे प्रोस्थेटिक मेकअप आम्ही ओळखायचोच नाही ना. म्हणजे निनादला आम्ही पहिले भेटलो तर हाय हॅलो झालं, नंतर तो आला आम्ही कोणी भावच नाही माहितीच नाही कोण मिळलो, कोणतरी ऍक्च्युअल म्हातारा माणूस आलाय सेटवर. मी तर ओळखत नाही टाकली, त्याला वाटलं असेल आत्ताची पोरं काय ऍटिट्यूड दाखवत पण वाटलं शकतं. पण त्याचं ते जितू दादांमुळे झालं, आमचं काहीच त्यात चूक नाही. पण इतकं म्हणजे आम्ही बघितलं लिटरली. इव्हन बरं आम्हाला पण बऱ्यापैकी मेकअप आम्हाला नव्हतं पण शुभमला होता. तर ते जे सगळे एक छोटं छोटं डिटेलमध्ये दातावर वगैरे शिवमचं जे काम केलंय ना मला बोललो नाही शुभमशी आम्ही मेकअप टीम मला तेव्हा कळलं की अशा वेगवेगळ्या रंग असतात. जेव्हा तुम्ही कॉफी पिता तेव्हा तुमचे जास्त कॉफी पिता तेव्हा तुमचे दात असे होतात, जास्त चहा पितात तेव्हा तुमचे. हे एवढे डिटेलिंग मला तेव्हा कळलं कारण 40 दिवस माझ्या दातावर रोज काम व्हायचं. डेंटिस्ट म्हणजे 3दा ते पण. कारण आलो मेकअप केला, सर बोलायचे चला लंच ब्रेक डिनर ब्रेक जो काही आहे तेव्हा काढा, जेवा, परत आलो चहा प्यायला जायचंय, परत काढा, परत हे करा. हे दिवसभर चालायचं आणि 40 दिवस चालायचं. पण त्याने म्हणजे माझं ते रुटीन झालेलं. इथे मार्क्स होते आणि जे काही प्रोस्थेटिक होते सगळे ऍक्च्युली ना इतकं भारी केलंय प्रोस्थेटिक की लोकांना कळणार नाही की कुठला पार्ट VFX केला आणि कुठला पार्ट रिअल आहे. हे तुम्हाला ट्रेलर मध्ये पण अनेक अपार्ट फ्रॉम द ऍक्टर्स काही कॅरेक्टर दिसले असतील. जे ऍक्टर आहेत का VFX आहे हे तुम्हाला ओळखा बघू असं होणार आहे. खरंच डेंजर काम केलं. जेन्युइनली जो राणीवाडा जे मी बोललो सेट आम्ही ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर खूप ऑब्झर्व करतो. सो मला एक पॉइंटला वाटलेलं की हे पिलर खरं आहे. आमचं डिस्कशन व्हायचं ही भिंत बांधली आहे काय, मग ठोकून बघायचो नाही हे आर्टवाल्यांनी केलंय. सो मी पण बघत होतो आर्टवाल्यांना काम करत असताना. सो आमचं असं होतं की अरे काय लेवलला काम करतायत. छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी ऑब्झर्व करून दिसायच्या की अच्छा ह्या सीनमध्ये जेव्हा आपलं डिस्कशन चालू होतं त्यामुळे हे असं ठेवलेलं आहे किंवा अशा गोष्टी अरेंज केलेल्या आहेत आणि त्या बनवलेल्या आहेत आर्टवाल्यांनी. सो क्रेझी होतं ते आमच्यासाठी इव्हन एक्सपिरियन्स. तुम्ही फ्रेम्स पण बघाल तर आमचे जे DOP आहेत पुष्कर झोटिंग, मी तेव्हाच त्यांना बोललो की सर मी आजपर्यंत आता मी पण कॅमेरा मागे काम करायचो त्यामुळे मला ह्या लाइटिंगवर आमचे जे गॅफर होते अरविंद त्यांचं पण जे लाइटिंग होतं मी म्हणलं अरे हे आत्ताच मला तो फील तुम्ही जो उभा केलाय ना. म्हणजे लिटरली का एक असतं ऍक्टर रीडिंग करून आपण सीन मध्ये जाणं आणि सेटवर गेल्यावर तुम्हाला तो फील होणं ऍब्सोल्युटली की अरे हे डेंजर वाटतंय रे. म्हणजे आपण इमिडिएटली त्या सीन मध्ये एंटर होतो. त्याला लाइटिंग खूप महत्वाची आहे. तिथे लाइटिंग त्या माहोलनी जे उभं केलं मी सरांना तिथेच बोललो की सर काय शूट चालू आहे. म्हणलं कसलं खतरनाक दिसतंय हे आत्ताच कॅमेरावर कसं दिसणार किंवा थिएटरमध्ये कसं दिसणार हे इमॅजिन करूनच. आता ट्रेलरमध्ये आज बघितलं ना एवढं बरं वाटलं की कसलं भारी दिसतंय, वाईड आणि लार्जर दॅन लाईफ. आणि कौतुक म्हणजे जेवढे ते ज्युनियर आर्टिस्ट होते हो त्या सगळ्यांनी पण एवढं कमाल केलंय ना, खूपच कमाल. एकदा तर ते ज्युनियर आर्टिस्ट जे काय दाखवले त्या राणीचे जे काय म्हणतात शिपाई. एकदा मी राणीवाड्यात एंटर करत होतो आणि तो भाला घेऊन असाच होता, त्याचा एक डोळा सफेद आणि मी असा गेलो मी बघून एवढी अशी झाली ना माझी. म्हणजे मी आता मी बोललो काका तुम्ही जेव्हा तुम्हाला बोलवतील तेव्हा या. आणि असेच असायचे ते. आणि नाईट शिफ्ट आहे ना त्यांना झोप पण यायची ना, ते अशीच उभे राहून ते तसेच का उभे राहायचे कारण आणि मी गेल्यावर तर राहायचेच कारण त्यांना अपेक्षा होतं एक लाईन मिळेल काहीतरी बोल. नाही पण ज्या पद्धतीनं प्रोस्थेटिक्स झालंय त्याच्याबद्दल छायाताई खूप इंटरेस्टिंग सांगेल कारण छायाताईचं प्रोस्थेटिक्स त्याचं जे होतं ते पहिल्यांदा मी बघितलं कारण आपले जे सीन्स होते आणि त्याच्यानंतर ते जिब्रिशमध्ये बोलायचे आणि फुल कॅरेक्टरमध्ये तर ते जरा अंगावर यायचं सगळं कारण ते सेट तेवढा मोठा आणि ते ओरडायचे वगैरे. आणि त्याच्यानंतर कट झाल्यानंतर ते बोलायचे चहा सांग ना राम जरा. तर मी बोललो ह्या प्रोस्थेटिक मध्ये हे जमतच नाही.
म्हणून ते नॉर्मल पण आम्ही बोलायचो ना, मी त्यांच्या चेहऱ्याकडे पूर्ण असं बघायचो, अरे हे तुम्ही नका बोलू, तुम्ही त्या जिबरीत नॉर्मल, अरे काय मच्छर चावतात रे इकडे, असे मी प्रॉस्टिट्यूट पटत नाही एकदम, ते खूपच रोज मी त्यांना बघत बसायचो, काय कसं करतात आणि मी एकदा तर तू आमचा सगळ्यांचा सीन होता आणि छाया मॅम बसलेल्या होत्या अशाच आणि सगळ्या जटा वगैरे, मी असाच बघत होतो आणि पहिल्या दिवशी मी त्यांना बघितलं सेटवर, मी असाच होतो आणि त्यांनी बघितलं मी असं झालो, बोललो की एक मिनिट या छाया मॅमच आहेत का. मी मॉनिटरवर बसलो, मॉनिटरवर बघतो की ओळखता येतंय का. मी यांना बोललो सर डेंजर केलंय हे जे काय केलं ते, यांना जर त्या गावात पाठवलं ना सौरभ तू एकदम शांत बसलायस काय म्हणजे. असं काय नाही. नाही मी म्हटलं हा म्हणजे नेमकं बोलला स्टोरी, पण बॅटची स्टोरी मी सांगणार डायलॉग खाल्लं पिक्चर मध्ये पण एकदम ठीक आहे आता ते इंट्रोवर्ट आहे आमचा भाऊ. या सगळ्यातली मैत्रीची जी गोष्ट आहे किंवा तुम्ही सगळे एकत्र येऊन कॉन्टेंट क्रिएट करता, नेमकं जे लॉकडाऊनच्या काळात सुरू झाली ती गोष्ट, ती इतकी व्हायरल होईल या पद्धतीने होईल, ह्या सगळ्याबद्दल तुम्हाला पर्सनली वाटत होतं की जोपर्यंत ऑरेंज ज्यूस फॉर्म व्हायचं होतं आणि त्याच्या अगोदर ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून करिअर करणं किंवा हे असं सगळं अजेंड्यावर होतं? खरं तर हे प्रत्येकाने बोला असं मला वाटतंय. मला पण ऐकायचं. कॉन्टेंट बनवणं हा पॅशन होता. त्याचे हे सगळे फ्रुट्स मिळतील हे कधीच इमॅजिन केलं नाही. आजही आम्ही म्हणजे त्याच्याबद्दल ऍक्च्युली विचार कधी केलाच नाही. 2 कारण त्याच्यामागे. आता कसं आता सक्सेसफुल झालं काय कॉन्टेंट क्रिएटर म्हणून हे असं बोलणं की आम्ही पॅशन, हे ते खोटंच वाटू शकतं. पण मी खरं काय होतं जर्नीमध्ये आमच्या, खरं काय झालं तर मी तुम्हाला सांगतो. कॉन्टेंट बनवायला सुरुवात केली, तो काळ असा होता, कोविडचा होता, रील झाला, सगळे ग्रोथ व्हायला लागली. आम्ही लॉकडाऊन उघडला नाही आणि बाहेर लोक पडायला लागली तोपर्यंत अपॉर्च्युनिटी यायला सुरुवात झाली. आता कॉन्टेंट करत असताना सर्वात पहिली मी एक वेब सिरीज केली लॉकडाऊन झालेलं लगेच. ते झालं नाही झालं तर एक दुसरी अचीवमेंट, मग ग्रुपमधल्या काही गोष्टी, ॲड मिळाली, मग ॲड मिळाल्यानंतर आम्ही बाहेर गेलो इंटरनॅशनली. म्हणजे एक गोष्ट आमच्याबरोबर काहीतरी मोठी घडते, ती ॲब्झॉर्ब करून त्याचा गाजावाजा करेपर्यंत दुसरी गोष्ट आम्ही ऑलरेडी करत होतो. आणि हे गेले 6 वर्ष चालू आहे. आम्हाला रिअलाइजच नाही होतं की आम्ही काय काय करतोय. आपण ते 31 डिसेंबरला आपण असं स्टोरीवर शेअर की ह्या वर्षात मी हे केलं ते केलं, मला आपण एक स्टोरी टाकायचो आणि एक ट्रेंड होता. ते करताना मला एकदा रिअलाइज झालं की एका वर्षात मी 22 बॉलिवूड फिल्म प्रमोट केल्यात, त्या म्हणजे अजय देवगण म्हणून नका किंवा आम्ही सगळ्या म्हणजे मेन ऍक्टर्स सोबत कामं केली. माधुरी दीक्षित बरोबर डान्स करून झालाय, सचिन बरोबर ऍड करून झाली. हे एवढं सगळं कधी केलं आणि आम्हाला रिअलाइज का नव्हतंय? कारण की एक संपला नाही तर दुसऱ्यामध्ये आम्ही ऑलरेडी होतो. त्यामुळे आम्हाला त्याच्यावर इगो खायचा पण वेळ नाही मिळाला, आम्हाला त्याच्याबद्दल सेलिब्रेट करायचा पण वेळ नाही मिळाला, त्याचा कोणाला जाऊन सांगायला पण वेळ नाही मिळाला. आता असं काही असलं ना इंटरव्ह्यूज की ते रिअलाइज होतं की अरे बापरे आपण अरे हे पण केलं नाही का, ते पण केलं नाही का. तर ते ॲडव्हान्टेज आहे डिसएडव्हान्टेज माहिती नाही, पण जे काय चाललंय ना ते तसंच चालू आहे आणि अजूनही तसंच सुरू आहे. म्हणजे ही फिल्म खरं आम्ही मागच्या वर्षी केली, त्याच्यामध्ये आम्ही अजून 4 कामं केली वेगवेगळी. आणि नुसते ऍक्टिंग रिलेटेड नाही, इतर पण आमचं क्षेत्र असं असल्यामुळे ट्रॅव्हलिंग मधल्या बऱ्याच गोष्टी होतात. आता हा फिफाला गेलेला, लंडनमध्ये कोण जात आहे, कोण तिथे जात आहे, कोण ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन काम करून येते, तर ह्या ब्रँड निगडीत फिरते. तर हे इतकं जग मोठं झालंय आमचं आणि एका वेळेला मी अनेक कामं चालू असल्यामुळे जे करतोय त्याला पूर्णपणे कधी कधी इन पण नाही करतात, प्रोसेस पण नाही करतात. खरं सांगू तर आज आम्ही सगळे डोळे आमचे पाणावलेले, कारण आम्हाला आज बसलाय रिअलायझेशन की आपला फिल्म येते. एवढं आम्ही कामच करतोय. म्हणजे हे काम झालं की आमचं मग तिकडे कॉन्टेंट क्रिएशनचं पण प्रत्येक जणांचं काही ना काहीतरी चालू आहे. तर ते सगळ्यामध्ये वरखाली काही ना काहीतरी चालूच आहे, पण ते असं रिअलाइज नव्हतं. म्हणून मी म्हटलं की आम्ही कधी विचारच नाही केलाय आणि असं कधी बसून आम्ही ठरवलंच नाही की अरे आपण हे करूया किंवा हा विजन बोर्ड आहे. येतंय करतोय आणि तसं चालू राहावं. आणि मेन म्हणजे आम्हाला हे पण माहिती आहे की आता जेव्हा फिल्म येईल, फिल्म आल्यानंतर पण दुसऱ्या वर्षी आम्हाला परत काम करायचं. म्हणजे ती प्रोसेस थांबतच नाही. ती प्रोसेस असं की अरे प्रीमियर झाला, अरे चला झाला आता तर आपण स्टार झालो, हे नाहीच आहे वेळ. कारण त्याच दिवशी मला माहिती आहे प्रीमियरला काहीतरी काम येणार आहे, मग आम्ही ते पोस्टपोन करणार, मग 24ला करू 25ला करू. ही प्रोसेस सतत चालू आहे आणि ती आवडते. म्हणजे त्याच्यात आमचं सर्वांचं एकच मेन मोठं असतं की मान खाली आणि काम करत राहू. कारण ह्या बाकीच्या गोष्टी सगळ्या येतच जातात. म्हणजे हे पण अनप्लॅन्ड होतं. हे कुठून ही फिल्म आली, काय आली आणि मग ती झाली लॉक आणि मग खरंच आम्ही एकत्र करतोय आणि मग होतंय. आणि आता ती विजन जसं नील बोलला की आता
सगळ्यांचे डोळे पाणावले. माझे अजून नाही झाले, कारण मी यांना विचारतो की भाई मी का नाही रडलोय. मला रिअलाइज नव्हते, कारण तेच मी आता, कारण ते जस्ट फिफावरून आलोय ना, तर तिकडे मी एवढा इमोशनल झालेलो की हे एक स्वप्न माझं पूर्ण केलं मी, जे एवढ्या वर्षांपासून माझं बाकी होतं ते झालं. आणि आता हे पटकन पण होतंय. तर आता मी काय ते प्रोसेस करायलाच वेळ नाही भेटत गोष्टी. आणि मला असं वाटतं की ते सतत तसंच राहावं, फक्त मान खाली करून काम करत राहावं. जे काय भेटेल ते भेटलं, नाही भेटलं ते देवाकडे. शुभम. काय नाही, म्हणजे वाटलं तेव्हा काहीच नव्हतं की असं होईल किंवा काही. फक्त एवढं होतं की काम करत राहायचंय. कारण 2013 पासून काम करतोय मी. कॉलेज थिएटरपासून सुरुवात, आणि मग नंतर जसा जसा कोविड आला तशी तशी नाटकं पण बंद होत गेली. तरी आम्ही एक ऑनलाईन नाटक केलं. म्हटलं झूम कॉलवर आम्ही नाटकच तसं बसवलं. 60 जण ऑडियन्स यायचे आणि बघायचे. पण तेव्हा मला रिअलाईज झालं की आपण हेच इंस्टाग्रामवर टाकूया त्यावेळेस, की कारण 60 लोक येत आहेत आणि कॉमेडी नाटक आम्ही जर झूम कॉलवर करतोय, तर बाबा आपण असं काहीतरी करू शकतो. घर बसल्या खूप वेळ आहे आपल्याकडे आणि लोकांकडेही खूप वेळ आहे बघायला. तर मग तेव्हा सुरू केलं. आणि त्याच्या काहीतरी एक 6 महिन्यानंतर रील्स हा फीचर आला. 6 का 8 महिन्यानंतर पहिली रील टाकली आणि ती व्हायरल गेली. मी म्हटलं हे काय आहे, हे एवढे लोकांना कसं काय आवडतंय, कधीच नाही म्हणजे असं. आणि एक अप्रिसिएशन म्हणण्यापेक्षा एक एक्नॉलेजमेंट मिळत गेलं. कारण मला असं वाटतं अप्रिसिएशन मिळतंय तेव्हा माणूस थोडा थोडा झाडावर चढतो. एक्नॉलेज मिळत गेलं की मग माणूस अजून काहीतरी अजून करूया. आणि ते करता करता हे भेटले सगळे. आणि कॉन्टेंट क्रिएशन मला असं वाटतं सौरभ, करण, नील आणि सिद्धांत ह्यांना त्याचं खूप म्हणजे वेगळं नॉलेज आहे. म्हणजे त्यांच्याकडून मी या 4 वर्षात खूप शिकलोय की कॉन्टेंट कसा बनवायचा. कारण तो 1-1.5 मिनिटात किंवा 30 सेकंदात तो बसवणं, तर तेवढा पोहोचवणं खूप गरजेचा होता. आणि ते माझ्यात तेवढं, मी खूप असं शांत होल्ड करू, ॲक्टर म्हणून जरा वेळ घेऊ असा आलोय थोडा. पण ह्यांच्यामुळे खूप कळलं की पटकन कधी कळलं. आणि ते पण मला रिअलाइज ह्या दोघांमुळे झालं. यांनी माझी एक रील कोणती तरी होती तेव्हा सांगितलं, बाप टायमिंग आहे रे तुझं, बाप टायमिंग आहे आणि काय स्विच केलंयस. आणि तेव्हा मला रिअलाइज झालं, अच्छा मला हे येत आहे, म्हणजे मग आपण ह्यावर अजून काम करू शकतो. मग ते करता करता सगळ्या काही जे बोललो आम्ही एक एक गोष्टी करत गेलो, त्या रिअलाइज नाही होत आहेत. आणि आत्ता फिल्म करतोय तेव्हा परत मे बी सगळ्यांना मी वेगळं बघितलं या फिल्ममध्ये. सगळ्यांना वेगळं बघितलं. इव्हन करण मला जो रील्समध्ये दिसतो तो नाहीये. सौरभही वेगळा आहे, काहीतरी वेगळं आहे. म्हणजे आताही बारीक झालाय, तेव्हा थोडा जाड होता 1 वर्ष आधी, आताही वेगळा दिसतोय. सिद्धांत खूपच वेगळा आहे. म्हणजे असा मी सिद्धांतला इमॅजिनच करू शकतो. मला हवा आहे, थँक्स टू राम सर, असा सिद्धांतला दाखवलाय आम्हाला. त्यासाठी 3 महिने का होईना आम्ही, आम्हाला जसा आमच्या डोक्यातला सिद्धांत होता. वर्कशॉप घ्यायचा. इव्हन मनमीत आणि पुष्कराज हे दोघं माहीत नव्हतं. कारण ओळखत होतो यांना. पुष्कराजला तर पहिल्यांदा भेटलेलो तेव्हा, मनमीतशी बोलणं व्हायचं खूप, पण माहीत नव्हतं हे आमच्यात 5 जणात कसे मोल्ड होतील. पण हे दोघंही आमच्यापेक्षा क्रेझी माणसं आहेत आणि ते तसेच मोल्ड झाले. असे खूप जण आहेत. म्हणजे डिरेक्शन टीम झाली, ते वेगळे होते. त्यांचा आवाज म्हणजे तो संग्रामचा आवाज मला अजूनही येतो कधी कधी. असं संग्राम दिसला तरी वाटतं की शादी में आया है क्या, असा तो जोरात ओरडायचा अचानक कधीतरी सेटवर. अचानक ओरडायचा म्हणजे असंच नाही ओरडायचं, शांत करायला. पण आम्ही कुठेतरी असायचो ना, अचानक यायचा आवाज, बोल काय चाललंय. सो या सगळ्या गमती आहेत. परत माझा छाया मॅम सोबत एकही सीन नाहीये, किंवा म्हणजे आमचा एक तेव्हा मी नव्हतो त्या स्केड्यूललाच. पण स्टील मला ह्यांच्याकडून सगळं मिळत होतं की भाई हे सुरू आहे, ते सुरू आहे. आणि मी ते पण खूप मिस केलंय. पण येईल तोही दिवस, असा ठेवलाय कधी. तर असं आहे का तुमच्याकडे खूप लोकांचं लक्ष आहे आता की नक्की काय होणार आहे ऍक्च्युली. सो मी पण वाट बघते. तुमच्या कामाचं कौतुक झालं तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल. कारण की ना हे 2 आहेत ना की अरे रीलवाले आहे, काय करणार आहे असंही आहे. किंवा मग आता नवीन जी येतात ना पोरं, त्यांना पण असं यार हे जर गाजलं ना मग आपला रस्ता सोपा होणार. सो या फिल्मवर खूप टेक्निकली फर्स्ट मूव्हर्स ऍडव्हान्टेज म्हणूनही याकडे बघता येईल. सिद्धांत आणि शुभम. सौरभ
बोल तू आता. आम्ही म्हणजे आम्ही तर केलं छाया मॅम बरोबर काम मी आणि करणनी. आम्ही ब्लॅकआउट एक मूवी पण केलेली आणि तेव्हा आयडिया नव्हतं की आम्ही परत पण भेटू आणि असं मराठी मूवी करू. आणि इट वॉज म्हणजे ऑब्व्हियसली ती फिल्म एवढी नोटीस नाही झाली. रील्स हे जे आहेत हे खूप लोकांसाठी टाइमपास आहे ऑनेस्टली, कारण की जे लोक नाही बनवत त्यांच्यासाठी हे खूप मोठा टाइमपास आहे. आता आम्ही पण जेव्हा रील्स बनवत नाहीये आम्ही फक्त बघत राहतो. लोक 5 सेकंड जर तुम्ही नाही होल्ड करू शकले आम्हाला, आपण स्किप करून दुसऱ्या रीलवर जातो. पण हे रील्स आमच्यासाठी एवढा लाईक आमच्या लाईफमध्ये खूप मोठा पार्ट यांनी प्ले केला आहे रील्सनी. कारण की मला आणि करणला कधी वाटलं नव्हतं आम्ही रील्समुळे विम्बल्डन बघायला जाऊ. टेनिस हातात रॅकेट नाही पकडली कधी टेनिस बॉलनी क्रिकेट खेळणारे आम्ही लोक अंडरआर्म. आम्ही विम्बल्डनला आम्हाला विम्बल्डनवाले बोलवतील असं कधी वाटलं नव्हतं आम्हाला. आम्ही गेलो हे का, हे रील्स बनवून त्यांचं अटेन्शन आम्ही ग्रॅब केलं. सो ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आमच्या मम्मी पप्पांना अजून माहीत नसेल विम्बल्डन काय, त्यांना टी व्हीवर बघितलं तरी ट्राय पण नसेल केलं की हे लोक विम्बल्डन. सो इट वॉज अ बिग थिंग फॉर अस. तिकडून आम्ही बॉलिवूड फिल्म केली, खूप ॲड्स केले. जसं हा बोलला की ऑलमोस्ट एव्हरी सेकंड फिल्म आम्ही प्रमोट करायचो. म्हणजे अजय देवगन सर असून दे, नाही तर नवाज सर असून दे, सगळ्यांबरोबर ऑलमोस्ट आम्ही काम करायचो, रील्स बनवायचो, डान्स करायचो त्यांच्याबरोबर. आणि हे करून करून ऑनेस्टली ही मूवी आमच्यासाठी खूप मोठी आहे. बट आय होप इट्स जस्ट वन ऑफ द बिगेस्ट थिंग्स इन आवर लाईफ्स. कारण की 24ला मूवी येणार, एक दिवस जेव्हा मूवी ती जाणार थिएटर्समधून, अँड वी आर गोइंग टू बी लाईक वर्किंग अगेन दुसऱ्या गोष्टीवर. कारण की आपण मला नाही वाटत आम्ही सॅटिस्फाय होऊ की हां चल हो गया अभी क्या बस, आम्हाला नाही वाटत आम्ही असू. सो या दिस मूवी इज वन ऑफ द बिगेस्ट. आणि हे मला असं वाटतं की राम सरांनी ही जी आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली आहे ही फक्त आमची स्वप्न पूर्ण नाही करायचं, बट जे कॉन्टेंट क्रिएटर्स ज्यांना असं वाटतं की अरे आपलं काय होणार, त्यांचं पण एक हे इन्स्पिरेशन त्यांच्यासाठी असू शकतं, मोटिवेशन असू शकतं, भाई आपण भी कुछ कर सकते. करेक्ट. सो हे खूप जणांचं स्वप्न आहे. खूप लोकांना असं वाटत असेल की हे रील्स वाले का मूवी करतायत. खूप लोकांना असं वाटत असेल की रील्स वाले पण मूवी करतायत. म्हणजे आम्ही कोणाला इन्स्पायर पण करतो नोईंगली काही असून दे, बट ते आम्हाला दे लुक अप टू अस इन सम वे की भाई आपण पण करू शकतो एक दिवस. सो लेट्स कीप गोईंग. अँड ऑनेस्टली तीच एक गोष्ट आहे की यू हॅव टू कीप गोईंग जे पण तुम्ही करता. सर मला यात फक्त एक ऍड करावंसं असं वाटतं की लॉकडाऊन आपल्या सगळ्यांसाठी ना एक वेगळी फेज होती. बऱ्याच जणांना कविता येत नव्हत्या, त्यांनी कविता केल्या. ज्यांना लिहिता येत नव्हतं त्यांनी कथा लिहिल्या. आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचत होते. वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःचा कॉन्टेंट, स्वतःचं क्रिएशन घेऊन ते लोकांपर्यंत पोहोचत होते. तर ह्यांनी एक माध्यम निवडलं. जसं आपण सगळ्यांनीच एक माध्यम कुठलं तरी निवडलं, तसं त्यांनी कॉन्टेंट क्रिएशनचं माध्यम निवडलं. आणि नील, करण, सौरभ या सगळ्यांनी इतकी वर्ष आपल्याला एंटरटेन केलंय. म्हणजे यांचा कॉन्टेंट मी स्वतः पर्सनली बऱ्याचदा मित्रांना फॉरवर्ड केलेला आहे. मी हसलोय बघून. आणि त्यानंतर फॅमिली ग्रुप्सवर यांचे फॉरवर्ड्स वगैरे आले. आता हा जो प्रेक्षक आहे, हा जो ऑडियन्स आहे, हा इतकी वर्ष एंटरटेन झालाय. माध्यम वेगवेगळी आहेत ना, म्हणजे मालिका बघून एंटरटेन होणारा पण प्रेक्षक वर्ग आपल्याकडे आहे. सिनेमा बघून एंटरटेन होणारा पण प्रेक्षक वर्ग आपल्याकडे आहे. त्यानंतर लाईव्ह जे प्रोग्राम आहे, नाटक बघणारा आहे. त्यानंतर कथा वाचनाचा कार्यक्रमाला जाणारा आहे. त्यानंतर कवितांच्या कार्यक्रमाला जाणारा प्रेक्षक आहे. वेगवेगळे प्रेक्षक आहेत. सो यांनी आपल्याला एंटरटेन केलंय. म्हणजे आपणही त्यांचा कॉन्टेंट याआधी बघितलंय, शेअर केलंय आणि जेन्युइनली आपण हसलोय. म्हणजे नीलचे व्लॉग वगैरे बघून बरेच जे नवीन जे काही व्लॉग वगैरे करतात, करणचे व्लॉग बघून म्हणजे शिकण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे तो ज्या पद्धतीनं त्याचं स्टोरी टेलिंग आहे, त्याचा क्राफ्ट वर जी काही कमांड आहे, तो वेगवेगळे विषय, इतके विषय त्यांनी आतापर्यंत हँडल केलेत. म्हणजे मी कधी कधी विचार करतो, मला एक स्क्रिप्ट लिहायला एक वर्ष जाते. आणि इतके वेगवेगळे विषय, इतक्या आणि त्यांनी केलेला कॉन्टेंट हा क्रिंज कॉन्टेंट नाही. म्हणजे मला हे इकडे एक नमूद करावं असं वाटतं की त्यांनी काही वायफळ नाही केलेलं आहे. त्यांनी जो कॉन्टेंट क्रिएट केलेला आहे त्याच्यामध्ये एक इमोशन आहे,
त्याच्यामध्ये एक क्राफ्ट आहे, त्याच्यामध्ये एक चांगली एंटरटेनिंग व्हॅल्यू आहे आणि म्हणून तो इतक्या जगभरात लोकांपर्यंत पोहोचलाय आणि म्हणून ही मुलं आज इतकी पुढे गेली, म्हणजे ते आपल्या कल्पनेच्या पण पुढे गेलेली आहेत. म्हणजे त्यांना भेटल्यानंतर, त्यांच्याशी प्रत्यक्षात बोलल्यानंतर मला हे झालं की बापरे, हे खूप पुढे गेलेले आहेत आणि इतक्या भारी लोकांबरोबर मला सिनेमा जर करायला मिळतोय तर म्हणजे बऱ्याचदा मला प्रश्न विचारले जातात की अरे तू ऑरेंज ज्यूस गँग बरोबर काम करतोयस, कसं वाटतंय? मी असं म्हणेन, मी चांगल्या कलाकारांबरोबर काम करतोय. वा. कारण मी त्यांच्यासोबत जो वेळ घालवलाय, जी प्रोसेस आमची झालेली आहे, जी मैत्री आमची झालेली आहे, त्यात मला कलाकार म्हणून त्यांच्यात जे काही सापडलंय ना, ते फक्त मला माहिती आहे. आणि आता पूर्ण सिनेमा बघितल्यानंतर मला खात्री आहे की प्रेक्षकांना त्यांच्यातले जे कलाकार आहेत ते पोहोचतील त्यांच्यापर्यंत. पुष्कर, या सगळ्यामध्ये म्हणजे तू ज्या पद्धतीने, तुझी एक प्रोसेस आहे आणि तू खूप स्टुडियस आहेस, दाखवताना जितका उत्स्फूर्त दाखवतोस, हे तितकेच उत्स्फूर्त आहे. तर ते एनर्जी लेवल मॅच करणं आणि त्या सगळ्या प्रोसेसला स्वाभाविक लेवलला आणणं, हे काय पद्धतीचं टास्क होतं? वर्कशॉप्समध्ये ते फार चांगल्या पद्धतीने कव्हर झालं. आणि सेकंड थिंग, हे उत्स्फूर्त आहेत, पण हे स्टुडिओज बनले होते या प्रोसेससाठी, कारण सगळ्यांसाठी नवीन गेम होता. म्हणजे माझ्यासाठी असं नवीन गेम होता की हे कॉन्टेंट क्रिएट करतात, त्यांचं काहीतरी ते बनवतात स्वतःचं. त्यांना फक्त अभिनयाची जाण नाहीये, तर अँगल कुठला लावायचा, एस्थेटिकली ते कसं दिसायला पाहिजे, ते पोचवायचं म्हणजे काय, हाऊ टू लँड जोक, हे सगळ्या गोष्टींची जाण आहे. सो त्याच्यासाठी मी पण असा त्यात चाचपडत होतो आणि तेही चाचपडत होते की ही फिल्म आहे, हे माध्यम आहे. सो आय थिंक ती एनर्जी, जी नर्वस एनर्जी जी असते ना, दॅट ब्रॉट अस टुगेदर, हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. म्हणजे मी छायाताईचे पण तेच, आमचं खूप बोलणं व्हायचं त्या सगळ्या संदर्भात. तेव्हा असं व्हायचं की द एनर्जी वॉज बॅलन्स्ड. असं कोणाला नव्हतं की अरे हे खूप मोठे आहेत तर आता ह्यांच्यावर कसं मॅच करायचं, हा मुद्दा नव्हता, किंवा हे खूप लहान आहेत यांच्यावर कसं जमवून घ्यायचं, हा मुद्दा नव्हता. इट वॉज द नर्वस एनर्जी दॅट ब्रॉट ऑल ऑफ अस टुगेदर. कारण जर सोनावणे वहिनी भूतम भयमचे तिकीट काढणार असतील आणि चाळीला सगळ्यांना सांगणार असतील की हा सिनेमा बघा, तर नेमकं काय पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन तुमचं असेल आणि कशा पद्धतीचं असेल, या नोटवर खरं तर समारोप करूया. कारण अमृता तिकडून बस बस असं म्हणते, आता ती मला भूतम भयम सारखं. नाही, खरं आहेच आहे, मला पण वाटतच तसं. सो सर्वात प्रथम म्हणजे यात सोनावणे वहिनी आणि सरफरे वहिनी नाही आहेत. तुम्हाला ते बिलकुलच बघायला नाही भेटणार आहे या फिल्ममध्ये. या फिल्ममध्ये तुम्हाला असे कॅरेक्टर बघायला भेटणार आहेत जे तुम्ही एवढे वर्ष जे आम्हाला फॉलो करतात त्याच्यातून काहीतरी वेगळं, सौरभ वेगळा, शुभम वेगळा, सिद्धांत वेगळा, नील, करण, आम्ही सगळे काहीतरी वेगळं घेऊन आलोय ज्याच्याने तुम्हाला काहीतरी फ्रेश देऊ आम्ही. कारण तोच पर्पज आहे की तुम्ही आम्हाला एवढे वर्ष जो प्रोत्साहन देताय की वहिनीसाठी असेल किंवा कोणत्याही दुसऱ्या कॅरेक्टरसाठी किंवा आमच्या रीलसाठी, त्याच्यातून बाहेर येऊन आम्हाला तुम्हाला काहीतरी वेगळं द्यायचं आहे आणि म्हणून हा प्रयत्न आम्ही केलेला आहे. सो सरफरे, मी एवढंच बोलेन की दरवेळी मी सोनावणे वहिनीकडे जात असते आणि बोलत असते की हे द्या ते द्या. ह्यावेळी तिकीट माझ्याकडे आहे, तिच्याकडे काही नाहीये, तर ती येणार माझ्याकडे असता घ्यायला. सो नक्की बघा 24 जुलैला भूतम भयम, है ना? आहे ना. है ना, बोला की ते असंच आहे. कोथंबीर पण आणा. थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं की लेट्सअपचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो तुमच्या पाठीशी तितकाच खंबीरपणे धन्यवाद. उभा राहील. आणि हॉरर कॉमेडी मधली जी मजा आहे त्यातल्या भूतमधला भयमपेक्षा एंटरटेनिंग जे आहे ना, ते बघण्यासाठी नक्की येतील. विश यू लव्ह, लक अँड सक्सेस. आणि इतका आपल्या मनाने बोललात त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.